रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. मागच्या काही ओव्यांमध्ये आपण पाहिले की संन्यासी आणि योगी यामध्ये काहीही अंतर नाही. त्यांची जी ब्रह्मीभूत अवस्था आहे ती एकसारखीच असते. पुढच्या ओव्यांमध्ये माऊली म्हणतात, ओवी आहे 52वी. माऊली म्हणतात, एके संन्यासी ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्य तेची जगी, गुढी उभवली अनेकी शास्त्रांतरी. माऊली म्हणतात की संन्यासी आणि योगी हे काही वेगळे नाही आहेत. त्यांची जी कैवल्य अवस्था आहे ती सारखीच असते. असे अनेक शास्त्रांनी असे ठासून सांगितलेले आहे. अशी एक गुढी उभी केली आहे की हे दोन संन्यासी आणि योगी हे कसे समभावामध्येच असतात, त्यांमध्ये काही फरक नाही आहे, असे अनेक संत सिद्धांनी देखील सांगितलेले आहे. पुढच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात, जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथेची योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे धटे, साचे जया. फार सुंदर रीतीने माऊली सांगतात की संकल्प जिथे संपतो, आणि तो देखील कोणता संकल्प? संन्यासीय संकल्प. संकल्प म्हणजे आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा, काहीतरी अचीव करायचं आहे, साधनेमध्ये काही साध्य करायचं आहे. तर असा देखील जो संकल्प असतो, काही जणांना मोक्षाचा संकल्प असतो की आम्हाला मोक्ष प्राप्ती व्हावी. पण हा जो संकल्प आहे, जो संन्यस्त अवस्थेमध्ये झालेला आहे, योगी आणि संन्यासी यांना कुठलाही संकल्प नसतो आणि ते अशा अवस्थेमध्ये निष्काम कर्म करत असतात. तरी देखील निष्काम कर्म करण्यासाठी देखील काही अशा अव्यक्त संकल्प जुळण्याची शक्यता असते. पण असे संकल्प देखील जिथे नाहीसे होतात तेथेच त्यांना योगाची सार भेटते. संन्यस्त भावातून देखील काही काम केल्यानंतर कर्ताभाव यायची शक्यता असते. पण असा संकल्प जेव्हा तुटतो तेव्हा हा कर्ताभाव देखील नाहीसा होतो. मग कर्ताभाव नाहीसा झाल्यावर तो संन्यासी किंवा योगी कोणत्या अवस्थेमध्ये असतो? तो एका दृष्टाभावातून पाहत असतो. आणि हा दृष्टाभाव म्हणजे नुसतं कर्माकडे पाहणं नाही किंवा जगाकडे पाहणं नाही, स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या मनाच्या चित्ताच्या अवस्थेकडे देखील पाहणे, हे देखील एक दृष्टाभाव बनून जातं. आणि शरीर देखील आपलं दृश्य बनून जातं. शरीर, कर्म हे सगळं दृश्य होऊन जातं. एवढा अलिप्त भाव त्या सिद्धामध्ये, त्या संन्यासामध्ये स्थित झालेला असतो. आणि हा भाव जेव्हा स्थित होतो तेव्हा तोच योग आहे असं माऊली सांगतात. योग म्हणजे मनोमय कोशाचे विज्ञानमय कोशाशी मिलन होणे. आणि असे जेव्हा मिलन होते तेव्हा ती चित्तशक्ती, विज्ञानमय कोशामधली चित्तशक्ती ही मानवी चित्ताला ऊर्जा देत राहते. आणि मग जे काही कर्म संन्यासी योग्यांच्या हातून होतात ते त्या महतशक्तींच्या क्रिया असतात. कुठलेही कर्म ज्याला कुठलाही उद्देश नाही किंवा कर्मफलाची अपेक्षा नाही, अशा निष्काम कर्मांना क्रिया असे म्हणतात. तर ह्या सर्व शक्तीच्या क्रिया बनून जातात. आणि ही अशी एक सुंदर अवस्था तो योगी आणि संन्यासी अनुभवतो. माऊली म्हणतात, ऐसे हे अनुभवाचे धटे साचे जया. अनुभवामुळे एक प्रकारची स्थिरता येते. आणि ही स्थिरता कशी आहे की एखादा तराजूमध्ये जर आपण काही मोजत आहोत, एके ठिकाणी माप आहे आणि एके ठिकाणी ती वस्तू आहे जी आपण मोजत आहोत, त्यामध्ये जेव्हा सम्यक होतं, म्हणजे वस्तू ही एक्झॅक्टली त्या वजना एवढी होते, तेव्हा तो तराजू खालीवर होत नाही. तसाच असा संन्यासी किंवा योगी ज्याच्या सर्व संन्यस्त संकल्प देखील निघून गेलेले आहेत, हा असा योगारूढ होऊन जातो आणि हा अजिबात आपल्या कुठल्याही स्थितीपासून ढळत नाही. त्यापुढे माऊली म्हणतात की आता योगचराच्या निमथा, जरी ठाकावा अति पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी. माऊली म्हणतात की अशा योगाच्या शिखरावर जरी कोणी पोहोचला असेल तरी त्यांनी, हे पार्था, तरी कर्माची जी शिडी आहे त्याला तू कधीही सोडू नको. योगारूढ झाल्यावर देखील मानवी शरीरात जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्यानं कर्म ही केलीच पाहिजेत. आपण पाहिलं असेल की निरनिराळे संत महात्मे हे सतत कार्यरत असतात.
श्री श्री रविशंकर गुरुजी 22 तास काम करतात या सर्व मनुष्य जातीला एक स्ट्रेस फ्री आयुष्य देण्यासाठी. त्यांचं कार्य सतत चाललेलं आहे. किंवा रमण महर्षींचं जर आपण उदाहरण घेतलं तर ते सकाळी 4 वाजता उठून स्वयंपाकघरामध्ये जायचे आणि आपण बनवलेलं अन्न सर्व साधकांना, जे कोणी आश्रमात यायचे त्यांना खाऊ घालायचे. यामागे काय उद्देश असला पाहिजे? ही एक निष्काम कर्म आहे, पण ते सतत चालत राहिलं पाहिजे. आळशी होऊन चालणार नाही असा एक इनडायरेक्टली माऊली सांगत आहेत. तर हे कसं करायचं, म्हणजे अशी योगारूढ अवस्था प्राप्त करण्याकरता काय करायचं? याकरता माऊली सांगतात की यमनिमाचे तळवटे. इथून याच्या पुढे 4-5 ओव्यांमध्ये माऊलींनी अष्टांग योग समजावून सांगितलेला आहे. तर आपण पहिले पाहूया की अष्टांग योग काय आहे. पतंजली योग दर्शनामध्ये पतंजली मुनींनी योग साधनेकरता अष्टांग योग सिद्धी सांगितलेली आहे. हे योगाचे 8 अंग आहेत. ह्या शिड्यांचे टप्पे नाही आहेत. हे योगाचे 8 अंग आहेत जे ॲट अ टाईम म्हणजे एकाच वेळी साधकाने या 8ही अंगांमध्ये राहिलं म्हणजे साधना ही कंप्लीट होते किंवा साधना ही व्यवस्थित चालू राहते. तर असे कोणते अंग आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे 8 अंग आहेत. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार हे बहिर्मुखी संवेदनांना योग्य रीतीनं प्रतिसाद देण्यासाठी आहेत. तर धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतर्मुखी अवस्था, विज्ञानमय अवस्थेचे लक्षण आहेत. तर यम म्हणजे काय? 5 यम आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अहिंसा तर सर्वांना माहिती, सत्यवचन असावं. अस्तेय म्हणजे कुठली वस्तू चोरी करून घेऊ नये. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मतत्वाचे पालन करणे, स्वधर्माचे पालन करणे. आणि अपरिग्रह म्हणजे कुणाच्या वस्तूबद्दल, कुणाच्या काही अचिव्हमेंट्सबद्दल त्याच्याबद्दल आपण अपेक्षा बाळगू नये, म्हणजे अपरिग्रह असावा. 5 नियम आहेत. शौच, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधानता. शौच म्हणजे शारीरिक स्वच्छता. संतोष म्हणजे मनानं संतोषित असणे. तपस म्हणजे नित्यकर्म करणे, भावनांवर योग्य रीतीनं नियंत्रण ठेवणे, ज्ञानमार्गावर चालत राहणे. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा जो अभ्यास आहे त्याचं सतत अवलोकन करणे, आपल्या कृतीचा, विचारांचा सतत किंवा होणाऱ्या चुकांचा सतत आपण ऑब्झर्वेशन करायला पाहिजे आणि त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणायला पाहिजे. ईश्वर प्रणिधानता म्हणजे हे जे आत्मतत्व आहे ते वैश्विक शक्तीचाच भाग आहे हे ठासून घेऊन आपल्यामधील स्ववर एक प्रकारचा विश्वास दृढ असला पाहिजे. तिसरं आहे आसन. साधनपाद ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये पतंजली मुनी म्हणतात की स्थिर सुख आसन. जे काही आसन आहे साधने करतात, जसं प्राणायाम करताना, ध्यान, धारणा, समाधी या अवस्थेमध्ये असताना आपल्याला एका जागी बसून राहावं लागतं. बऱ्याच तास एका जागी बसून राहावं लागतं. त्याकरता तुमचं आसन हे सुखकारक असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला बसल्यामुळे काही कष्ट होतात शरीराला आणि मग ध्यानामध्ये मन लागत नाही, असं नाही व्हायला पाहिजे. तर हे आसन सुखकारक असलं पाहिजे. आणि अशा जसं सुखासन आहे, सिद्धासन आहे, पद्मासन आहे, ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार माणूस एका सुखस्थिर आसनामध्ये बसला पाहिजे. आणि याकरता योगासनाची साधना करणे महत्त्वाचे आहे. चौथा आस्पेक्ट जो आहे तो प्राणायाम आहे. प्राणायाम हा मनाला नियंत्रण करण्याचा एक फार मोठा उपाय आहे. आपण जर पाहिलं, आपलं मन जेव्हा विचलित असतं तेव्हा आपला श्वास हा अतिशय विचित्र रीतीनं चालत असतो. तो संथ किंवा एका लयीमध्ये नसतो. पण जेव्हा जर आपण शांत मनोवृत्तीनं बसलेले असत किंवा कुठला ज्ञान संपादन करत असो, तर तेव्हा किंवा कुठल्याही म्युझिक ऐकत असो, तेव्हा आपला श्वास हा अतिशय शांत आणि एका संथ लयीमध्ये चालत असतो. हे असं दर्शवतं की जर मनाची अवस्था आपल्या श्वासातून प्रगट होत असेल तर आपण श्वासाद्वारे आपलं मन
काबीज करू शकतो किंवा मनावर नियंत्रण करू शकतो. मन दिसत नाही, पण आपल्याला श्वास नक्कीच जाणवतो. तर ह्या सर्वांमधून आपल्या ऋषीमुनींनी प्राणायाम हा एक फार मोठं मानव्यांना दिलेलं एक मोठी भेटवस्तू आहे, ज्यामुळे मनावर नियंत्रण करणं सहज साध्य होतं. प्रत्याहार हा पाचवा अंग आहे अष्टांग योगाचं. त्यामध्ये बाह्य जगतामध्ये घडणाऱ्या अनावश्यक घटनांना किंवा संवेदनांना प्रतिसाद देऊ नये. आपल्याला एक सवय लागलेली असते की काही जरी घटना घडली तर आपलं मन नकळत त्याला प्रतिसाद द्यायला प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतं. पण प्रत्याहारामध्ये असं सांगितलं गेलं की हा प्रतिसाद नेहमीच द्यायची काही गरज नसते. पण एक सदैव जागरूकता माणसामध्ये असली पाहिजे की आपण कुठे प्रतिसाद द्यावा आणि कुठे प्रतिक्रिया द्यावी किंवा कुठे शांत राहावं. सहावा अंग जे आहे ते धारणेचं आहे. ही एक अशी निस्संग अवस्था आहे. त्यामध्ये आपल्याला 100% वर्तमानामध्ये आपण राहायला पाहिजे. ही एक सततची धारणा असली पाहिजे. ना भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करायचा, ना भविष्यात काय होईल याची चिंता करायची. हे सगळं सोडून देऊन जी सतत वर्तमान क्षणात राहणे ती धारणा होऊ शकते. 7वं जे आहे ते ध्यान आहे. ध्यान ही एक अवस्था आहे आणि त्याकरता आपल्या चित्ताची काही तयारी झाली पाहिजे. जसे रविशंकर गुरुजी म्हणतात की ध्यान अवस्थेत बसण्याच्या पहिले तुम्ही ह्या 3 गोष्टी धारण करा. म्हणजे ॲक्च्युली की मी कोणी नाही, या क्षणाला मी कोणीही नाही. म्हणजे आपला अहंभाव किंवा आपली आयडेंटिटी विसरा. मला काहीच पाहिजे नाही. आपल्याला सतत मनामध्ये ना काहीतरी पाहिजे असतं किंवा काहीतरी गोष्टीबद्दल लालसा उत्पन्न होत असते. तर ध्यानासाठी बसण्यासाठी ही वृत्ती सोडून द्यायची की मला काही पाहिजे नाही असा संकल्प घेऊन बसायचं आणि मी काही करणार नाही. या क्षणाला मी ध्यानात आहे, मी कुठलीही क्रिया करणार नाही. ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रियानं मी कुठलीही क्रिया करणार नाही. ही भावना घेऊन नुसतं बसणे आणि आपल्या मनात चित्तात येणाऱ्या ज्या भावना जे विचार असतात त्याकडे नुसतं तटस्थपणे पाहणे, त्याच्यावर काहीही प्रतिसाद न देणे म्हणजे ध्यान होय. हा दृष्टाभाव ध्यानामध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपोआपच जागा व्हायला सुरुवात होतो आणि आपल्याला साधकाला एक अशी दृढ सिद्धी प्राप्त व्हायला सुरुवात होते आणि मग समाधीची अवस्था असते. समाधी म्हणजे सर्व क्रिया चालू असताना देखील समाधीची अवस्था असते. त्यामध्ये त्याला सबीज समाधी म्हणतात. बऱ्याच वेळा सर्वांनी अनुभव घेतला असेल की एखादं काम जेव्हा आपण अतिशय मन लावून करत असतो तेव्हा आपल्याला आजूबाजूच्या जगाचा विसर पडलेला असतो. ती आहे सबीज समाधी. त्यामध्ये आपण 100% वर्तमानात असतो आणि निर्बीज समाधीमध्ये काहीही विचार नसतात. नुसतं शांत होऊन दृष्टाभावाने बघत राहण्यानंतरची जी अवस्था आहे ती आहे ही निर्बीज समाधीची अवस्था. यामध्ये काळाचा विसर पडतो आणि आपले पंचकोश अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश हे एका अलाईन होतात, एका स्तरावर येतात आणि एक प्रकारचा एकात्मभाव समाधी अवस्थेमध्ये जाणवतो आणि एक कैवल्याचा अनुभव होता. तर हे आहेत अष्टांग योग. त्यानंतर माऊली असे म्हणतात की येणे यमनियमाचे तळवटे, रिगे आसनाची पाऊल वाटे, येई प्राणायामाचे न अडकंठे वरवता. तर मग हा कर्मपथ जो आहे, जो पहिल्या ओवीमध्ये ते म्हणतात तरी सोपाना या कर्मपथा चुका जणी. म्हणजे हा कर्मपथावर चालायचं चुकलं नाही पाहिजे. तर हा कर्मपथ कसा आहे? हा कर्मपथ आहे की याच्यावर याचा जो पाया आहे, जो तळवट आहे, तो यमनियमांनी स्ट्रॉंग केला पाहिजे. कुठल्याही बिल्डिंगचा किंवा कुठल्याही रस्त्याचा जो सबबेस असतो, जो पाया असतो, तो नेहमी स्ट्रॉंग असायला पाहिजे. तर इथे पाया कुठला आहे अष्टांग योगाच्या कर्मपथावर चालण्याचा? की यम आणि नियम. हे यमनियम जोपर्यंत आपण अंगी बाळगत नाही, 100% जो आपण आत्मसात करत नाही, तोपर्यंत याचा पाया हा कच्चा राहतो. म्हणून ते म्हणतात की यमनियमाचा तळवटे हा स्थिर असले पाहिजेत. रिगे आसनाची आहे पाऊलवाटे. आणि आसन जे आहे, जे आपल्याला साधनेकरता अतिशय आवश्यक आहे, ती म्हणजे पाऊलवाट आहे. पाऊलवाट म्हणजे आपल्याला चालण्याकरता दिलेला एक स्तर असतो. साधनेकरता स्तर कुठला आहे? तर
स्थिर सुख आसन हे आपल्यासाठी साधनेकरता दिलेलं पाऊलवाट आहे. येई प्राणायामाचीने आडकंठे वरवता. तर प्राणायाम कसा होतो? हा कंठातून नियंत्रित केलेला असतो आणि हा प्राणायामच आपल्याला आपल्यातील कुंडलिनी शक्तीला हा ऊर्ध्वगमनाकडे घेऊन जातो. मनाला शांत करून चित्त शांती होऊन मग ऊर्जेचा ऊर्ध्वगमनाचा प्रवास सुरू होतो. मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची याही पाया निसरडा, जेथ हटिये सांडिती होडा कडे लग. मग माऊली म्हणतात की प्रत्याहार काय आहे? प्रत्याहार जो आहे तो बुद्धीशी निगडीत आहे. आणि बुद्धी कशी आहे? बुद्धी ही निसरटी आहे. जरा जरी आपलं बुद्धीमध्ये काय असतं की आपण कुठल्या गोष्टीवर विचार करायला सुरुवात करतो किंवा आपलं लक्ष हे डायव्हर्ट होतं. तर ही बुद्धी जेव्हा आपल्याला थोडीशी जरी आपलं लक्ष थोडंसं जरी हटलं साधनेवरून तर लगेच कडेलोट होऊ शकतो. माऊली असे म्हणतात की जर बुद्धीच्या वाटेनं आपण गेलो तर आपला कडेलोट होऊ शकतो. पण प्रत्याहार हा बुद्धीशी जर निगडीत झाला तर म्हणून प्रत्याहाराला बुद्धीशी निगडीत न करता आपण हा अभ्यास केला पाहिजे. नंतरच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात की तरी अभ्यासाचे न बळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याचे. मग अभ्यासानं जेव्हा बुद्धीच्या पलीकडे जाऊन आपण प्रत्याहाराचा जेव्हा अभ्यास आपल्याला स्थिर व्हायला लागतो तेव्हा हळूहळू आपल्याला वैराग्याची जाण व्हायला लागते. तर हे वैराग्य म्हणजे काय की आपल्याला कुठलाही अभाव आहे असा जो भाव आपल्यामध्ये कधी कधी येतो तो भावच नष्ट होऊन जातो. म्हणजे आपण हळूहळू वैराग्यामध्ये स्थिर व्हायला लागतो. याच्या पुढच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात की ऐसा पवना चेन पाठारे येता धारणेची पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. ऐसा पवनाचीन पाठारे. पवन म्हणजे प्राणशक्ती. प्राणवायूचे जे स्थिर रूप असते त्यावेळी प्राणमय कोश हा शुद्ध झालेला असतो. सर्व चक्रे शांत झालेली असतात. ऊर्जेचं ऊर्ध्वगमन चाललेलं असतं. अशा शुद्ध सात्विक भावामध्ये प्राणशक्ती ही पठाराचे रूप घेते. पठार म्हणजे एक विस्तीर्ण मैदान असतं की खूप विस्तीर्ण मैदानाला पठार म्हणतात की ज्याचं आपल्याला अंत इथं उभं राहून दिसू शकत नाही एवढी विस्तीर्ण जागा तयार होते. जेव्हा पवनाची हे पठारे म्हणजे प्राणवायू हा असा एक आपल्याला बेस निर्माण करून देतो. क्रमी ध्यानाची चवरे सांडेतव. अशा या विस्तीर्ण जागावर अशा या निस्संग अवस्था जेव्हा पसरत जाते. धारणा म्हणजे काय? निस्संग अवस्था. अशा प्राणशक्तीनं निर्माण केलेल्या पठारावर माऊली किती सुरेख रीतीनं सांगतात की धारणा मग धारणेची ही अवस्था पसरत जाते. पूर्ण पठारावर ही अशी धारणेची अवस्था पसरत जाते आणि अशाच एका स्तरावर ध्यानाच्या शिखरावर मग तो स्थिर होतो. क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. म्हणजे पहा पठारही आहे आणि शिखरही आहे. शिखर हे नेहमी टोकदार असतं. शिखरावर जास्त वेळ थांबता येत नाही. लोक माउंट एव्हरेस्टवर चढतात पण लगेच वापस येतात. ती काही राहण्याची जागा नसते. पण पठार जे आहे ते एक विस्तीर्ण असं जागा तुम्हाला देतात. एक स्पेस मिळते. म्हणजे शिखरावर गेल्यानंतर देखील असं एक विस्तीर्ण पठार त्या साधकाला सापडतं जिथे त्याची धारणा आणि ध्यान हे सारखं पसरत जातं आणि समवृत्तीमध्ये राहतं. पुढे माऊली म्हणतात मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेथ साध्य साधना खेव समरसे होय. इथे माऊली सांगतात की मग मार्गाची धाव जी आहे ती जी प्रवृत्तीची हाव आहे. प्रवृत्ती म्हणजे बाह्य गोष्टींना बाह्य घटनांना सतत प्रतिसाद देणे ही झाली प्रवृत्ती. आणि निवृत्ती म्हणजे या सर्वातून बाहेर निघून अंतर्मुखी होणं ही झाली निवृत्ती. मग अशी प्रवृत्तीची धाव ही संपून जाते आणि निवृत्तीच्या स्थितीमध्ये साधक हा स्थिर होतो. साध्य आणि साधना हा भाव देखील नष्ट होतो. साधना कशा करतात की काही मोक्षप्राप्ती करता काही एक साध्य समोर ठेवून केलेले असतात. पण जेव्हा समाधी आणि धारणा ह्या जेव्हा
अशा स्थितीमध्ये साधक जेव्हा स्थिर होतो तेव्हा त्याला कुठलंही साध्य नसतं आणि ही जी चाललेली सततची क्रिया असते, जी साधना आहे, तेच साध्य बनून जातं. लक्षात आलं? म्हणजे दोन वेगळ्या कृती नाही राहत. ते त्याचं आयुष्यच बनून जातं. त्याच्या सर्व अवस्था या अशा ज्ञानमय होऊन गेलेल्या असतात. अमृतानुभवाच्या 9व्या अध्यायामध्ये जीवनमुक्त दशा जेव्हा माऊलींनी वर्णन केली की जीवनमुक्त कसा असतो, त्यामध्ये एका ओवीमध्ये सुंदर रीतीनं माऊली सांगतात की प्रत्याहारादी अंगे योगे अंग टेकिले योगी, तो झाला येथे मार्गी देहाचा चांदू. इथे माऊली सांगतात की प्रत्याहारादी अंग म्हणजे असे अष्टांग योगाचा अंगीकार करून योगी थोडासा अंग टेकतो, म्हणजे तो असा शांत होऊन जातो. आणि तो झाला येथे मार्गी देहाचा चांदू, म्हणजे त्याचं जे शरीर आहे ते चंद्रमय होऊन जातं. चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. तसंच आपल्या आत्म्याचा उपग्रह कोणता बनतो? आपलं शरीर. आत्मा स्थिर आहे आणि आपलं शरीर हे चंद्रासारखं त्याच्या कंट्रोलमध्ये राहतं, आत्म्याच्या कंट्रोलमध्ये राहतं, जसं चंद्र पृथ्वीच्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे साधन आणि साधना, साध्य आणि साधना हे एकात्म रूपाला पोचून जातं आणि तेव्हा ही अशी अवस्था त्या साधकाची होऊन जाते. जैसे पुढील पैसू पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसे सारिसी भूमिके समाधी राही. मग समाधी अवस्था म्हणजे काय ते सांगतात माऊली की ही जी स्थिर अवस्था आहे समाधीची, ती कशी आहे की पुढचे पाऊलच पडत नाही आणि मागचे चालणे आठवत नाही. म्हणजे भूतकाळाशी पूर्ण संबंध तुटलेला आहे आणि भविष्यामध्ये काय करायची याची चिंताच नाही आहे. त्यामुळे असा योगी, असा साधक हा 100% वर्तमान क्षणामध्ये आहे आणि तीच समाधी आहे. निर्बीज असो किंवा सबीज असो, 100% या वर्तमान क्षणामध्ये राहणे ही समाधी अवस्था आहे. येणे उपाय योगारूढ, जो निरवधी जाहला प्रौढू, तयाचिया चिन्हाचा निवड सांगेन ऐके. यापुढे माऊली म्हणतात की येणे उपाय योगारूढ, अशा उपायांनी जो योगारूढ होतो, जो सिद्ध, जो संन्यासी, अशा उपायांनी जो योगारूढ होतो तो जाहला प्रौढ, म्हणजे तो खऱ्या अर्थाने हा सम्यक अशा अवस्थेला पोचलेला आहे, म्हणजे मॅच्युअर्ड झालेला आहे, प्रौढ झालेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्याची काय चिन्ह आहेत, असा योगी, असा संन्यासी जो योगारूढ आहे, त्याला कसं ओळखावं याबद्दल मी आता तुला याच्या पुढे सांगेन. सांगेन ऐकिये. ते म्हणतात की पार्था आता ऐक की अशा संन्यासांची, अशा योग्यांची, जे योगारूढ आहेत, त्यांना कसं ओळखावं, त्यांचे काय चिन्ह असतात, हे सर्व चिन्ह मी आता पुढे तुम्हाला सांगेन. तर पुढच्या सेशनमध्ये आपण याच्यावर चिंतन करूया. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव.